प्रश्न 1. संयुक्त स्वर म्हणजे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले. प्रश्न 2. स्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला असतो. प्रश्न 3. मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. देवनागरी. प्रश्न 4. खालीलपैकी ओष्ठ व्यंजन कोणते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. प. प्रश्न 5. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. तालव्य. प्रश्न 6. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. दर्पण. प्रश्न 7. पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. त. प्रश्न 8. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. शब्द. प्रश्न 9. संयुक्त नसणारा स्वर सांगा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. ई. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. पंडित. प्रश्न 11. ठ हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. मूर्धन्य. प्रश्न 12. मराठी भाषेत सध्या एकूण किती व्यंजने आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. 34. प्रश्न 13. अम व आहा हे आहेत? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. स्वरादी. प्रश्न 14. खालीलपैकी अर्धस्वर कोणता नाही? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. ज. प्रश्न 15. धृत राष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. 7. प्रश्न 16. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. देवनागरी. प्रश्न 17. अनुनासिक वर्ण ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. त्र. प्रश्न 18. ळ व ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. स्वतंत्र. प्रश्न 19. ओ स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. संयुक्त स्वर. प्रश्न 20. जहाज या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. दंत तालव्य. प्रश्न 21. अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ. ड. प्रश्न 22. व्यंजन मिळून अक्षर तयार होते. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. स्वर. प्रश्न 23. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. श्री दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रश्न 24. भाषा हे चे माध्यम आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. संवादाचे. प्रश्न 25. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. उष्मे.